हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर, तर इथे पीएचडी एंट्रन्स एक्झामचे जे अपडेट आहे म्हणजे नोटिफिकेशन जे आहे ते आलेली आहे. बट अजून जे ऍप्लिकेशन आलेले नाही. अपेक्षित तारीख काय असू शकते, ऍप्लिकेशन कधी येणार आहे तुमचे, त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे, 15 मेला तुमची एक्झाम होणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनल जे आहे त्यावरती आपण एक न्यू बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे 50 मार्काला तुम्हाला हे विचारलं जातं. तर 50 मार्काची ते परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतो आम्ही. फुल सिलेबस तुमचे लाईव्ह लेक्चर होतात, फुल सिलेबस टेस्ट भेटतात तुम्हाला, नोट्स, एमसीक्यूज आणि मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपली जी आहे टीचिंग आणि स्टडी मटेरियल तुम्हाला भेटतं. त्यामुळे तुम्हाला 40च्या वर 45 पर्यंत सुद्धा जे आहे स्टडी आपलं म्हणजे स्कोर जातो. आपले जे स्टुडंट आहेत त्यांचा 45 पार त्यांचं जे आहे स्कोर जातो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्सची फीस फक्त 899 रुपये ठेवलेली आहे. आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. त्याच्यानंतर सेकंड पेपर साठी पण तुम्हाला 50 मार्क असतात. तर सेकंड पेपरला पण आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे, फुल सिलेबस, नोट्स आणि एमसीक्यू तुम्हाला भेटणार आहे. फीज 999 रुपये. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याला पण जे आहे जॉईन करू शकतात. आता नोटिफिकेशन कधी येणार आहे तुमची ते पण आपण बघून घेऊया. ते आहे ऑफिशियल वेबसाईट. पीएचडी एंट्रन्स एक्झामचं जे पेज आहे हे आहे. याचं जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. इथेच तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे करायचं आहे. ओके, इथे येऊन जाईल, मी तुम्हाला अपडेट करेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे सर्क्युलर आलं होतं बघा. 15 मेला तुमची एक्झाम होणार आहे. पेट 10, पेट 10 पीएचडी प्रवेश परीक्षाचे आयोजन हे अंदाजे 15 मे पर्यंत करण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांना पेट 10 द्यायची आहे त्यांना परीक्षेची तयारी करण्याकरिता सदर परिपत्रकान्वये आगाऊ सूचना देण्यात येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टडी करण्यासाठी हे नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता हे 2 एप्रिलला एक अपडेट आलं होतं बघा. आता 30 मार्च पर्यंत जे आहे आपलं संशोधन केंद्र जे आहे, मान्यता असलेले सेंटर जे आहे रिसर्च सेंटर, त्यांना 30 तारखेपर्यंत युनिव्हर्सिटीला माहिती द्यायची होती की किती जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे वेगवेगळे रिसर्च सेंटर असतात तर त्यांच्याकडे किती जागा आहे ते त्यांनी 30 मार्च पर्यंत नाही भरले. तर त्यामुळे त्यांनी 13 एप्रिल पर्यंत जे आहे हे भरण्यास म्हणजे अंतिम तारीख दिली होती, मुदतवाढ दिली होती त्यांनी 13 एप्रिल. तर आता आज 14 एप्रिल आहे. ओके, 13 एप्रिल पर्यंत ही पूर्ण प्रक्रिया चालू झालेली आहे. आता एक 2-3 दिवसात तुमचे ऍप्लिकेशन पण येऊन जातील आणि तुम्ही ऍप्लिकेशन करू शकाल. ओके, स्टडीला लागा कारण की आता 15 मेला तुमची एक्झाम आहे. एप्रिल, मे, आता किती तुमच्याकडे हार्डली 1 महिना बाकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपला कोर्स तुम्ही जॉईन करून चांगले मार्क आणि तुमचे जे ड्रीम आहे पीएचडीचा ते तुम्ही कंप्लीट करू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला कोर्स चालू झालेला आहे. तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर प्रश्न होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा की ऍप्लिकेशन कधी स्टार्ट होणार आहे. तर आज 14 तारीख आहे, 13 तारीख पर्यंत त्यांचे जे माहिती होती ते गोळा झाले असेल. आता ते 1-2 दिवसात अपडेट करतील आपल्याला. ओके, वेबसाईट वरती. तर ऍप्लिकेशन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल, अशीच अपडेट तुम्हाला येईल. आणि ही आपली बॅच स्टार्ट झालेली आहे. ज्यांना ज्यांना जॉईन करायचं असेल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.